आता हे ब्लिंकिंग जे कमी होत आहे ते अवॉइड करण्यासाठी काय करावं? ज्यावेळी तुम्ही स्क्रीन कुठलाही वापरत असता त्यावेळी दर 15-20 मिनिटांनी कंपल्सरी ब्रेक घेणं. त्यावेळी व्हॉलेटरी ब्लिंकिंग म्हणजे डोळ्याची मुद्दाम उघडझाप करणं हे फार महत्त्वाचं आहे. थोडंसं डोळ्याला रिलॅक्स करून दूर पाहणं जेणेकरून डोळ्यातले सगळे स्नायू रिलॅक्स होतील हे फार महत्त्वाचं आहे. तसंच मी सगळ्याच रुग्णांना सांगतो की सकाळी उठल्या उठल्या थोडंसं गरम पाणी असतं, कडक पाणी, ते टॉवेलमध्ये भिजवावं. थोडंसं गरम पाण्यानं डोळ्यावर शेक द्यावा, पापणींवर, आणि हलकासा पापण्यांना मसाज करावा. याच्या जोडीनं काही आय मास्क सुद्धा उपलब्ध आहेत ज्याच्या हिटिंगमुळं हे पापणीतल्या ज्या ग्रंथी आहेत ते आपण ओपन ठेवू शकतो. अन्यथा काय होतं, आपण जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर पापणीतल्या या ऑइलच्या ग्रंथी कालांतरानं ब्लॉक होऊन जातात आणि त्या परमनंट ब्लॉक होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की कोरडेपणाचं प्रमाणही वाढतं आणि त्याला मग औषधोपचारानं सुद्धा त्रास तरी जाणवत राहतो. मग अशा जर आपल्या परमनंट ब्लॉक झाल्या असतील ग्रंथी तर त्याला काय करावं? तर त्याला IPL नावाची थेरपी उपलब्ध आहे. या IPL थेरपीनं हे जे ब्लॉक्ड मिबोमेन ग्लँड्स असतात ते स्टिम्युलेट करायला, ते ओपन करायला मदत होत असते आणि त्याच्यामुळे हळूहळू डोळ्यातलं तेलाचं प्रमाण वाढत जायला लागतं. तर ही IPL थेरपी सुद्धा आपण करू शकतो.